वर्ध्यात मनसैनिकांकडून राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं। लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलासंदर्भात मनसेचे अतुल वांदिले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आलं। काळ्या फिती बांधून हा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। मोठ्या संख्येने मनसैनिकांची यावेळी उपस्थिती होती। पोलिसांचा चोख बंदोबस्त यावेळी होता। या तीव्र राज्यव्यापी आंदोलनानंतर आता सरकार वीज बिलाच्या निर्णयाला घेऊन काय भूमिका घेत आहे याकडे राज्यभरातील सामान्य जनतेचं लक्ष लागलंय। वाढीव वीज बिल जे पाठवण्यात आले हा कुठेतरी एक जनतेवर खूप मोठा अन्याय आहे आणि या अन्याय आम्हाला दिसतात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ आणि मी सुद्धा महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत आम्ही यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन यांना निवेदन दिलं। त्यांनी आश्वासन देण्यात आलेले होते की आम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये वीज बिलामध्ये आम्ही काहीतरी सूट देऊ, पण आता त्यांनी जो यू-टर्न घेतलेला आहे त्या यू-टर्न घेतल्यामुळे हा सर्वसाधारण जनतेवर चा विश्वासघात आहे आणि सर्वसाधारण जनतेचा खूप मोठा अन्याय आहे। हा अन्याय आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही। त्यासाठी आम्ही आज वर्धा इथे जन आक्रोश मोठ्या प्रमाणात आम्ही मोर्चा काढला आणि कपाराला काळी पट्टी बांधून आम्ही या सत्तेतल्या सरकारचा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही निषेध करतो। आणि हे तीन पक्षीय सरकार आहे, हे काय कानाने बहिरी झालेली आणि डोळ्याने आंधळी झालेली, हे जनतेची कुठेतरी लूट करत आहे आणि जनतेची कुठेतरी दिशाभूल करत आहे। पण त्यांना माहित असो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेसाठी लढणारा हा पक्ष आहे। जर आमची मागणी आज पूर्ण नाही केली तर आम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही। RNN न्यूज सोबत अपडेट राहण्यासाठी सबस्क्राइब करा RNN न्यूज आणि बेल आयकॉनला प्रेस करा।